नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा असणारा एक विषय आहे पहा, तो म्हणजे आहे मराठी व्याकरण. तर आज आपण या व्हिडिओमध्ये TCS पॅटर्ननुसार मराठी व्याकरणाचे 20 प्रश्न आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. मित्रांनो, हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरती घेतलेले आहेत. यामध्ये पहा IBPS आणि TCS पॅटर्न असे मिक्स असून प्रश्न आपण घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. सोबतच आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी मोफतपणे दिलेली आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचे, हा व्हिडिओ आपला पूर्णपणे मराठी व्याकरणाचा स्पेशल प्रश्नसंच असणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, जोडीने येणारे शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. या ठिकाणी हा प्रश्न TCS पॅटर्न मध्ये विचारला होता आपल्याला वनरक्षक भरतीसाठी, आणि या व्हिडिओमध्ये जेवढे काही प्रश्न आहेत यातील आपण जवळपास 12 प्रश्न हे वनरक्षक भरतीमधील घेतलेले आहेत. जोडीने येणारा शब्द आपल्याला विचारला आहे आणि या ठिकाणी उत्तर काय असणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 3. तर सुख दुःख हा जो शब्द आहे हा जोडीने येणारा शब्द आहे. जोडीने येणारा शब्द म्हणजे कसा असतो? पहा, असे शब्द असतात की ज्यांना त्यांचा अर्थ असतो, स्वतःचा एक अर्थ असतो आणि शक्यतो एकमेकांच्या विरुद्धार्थी असतात. म्हणजे काय? सुख आणि दुःख हे जे आहेत हे दोन्हीही एकमेकांच्या विरोधार्थ आहेत. नंतर खरे खोटे, घरदार आणि पाप पुण्य हे जे शब्द आहेत हे जोडीने येणारे शब्द आहेत. यामध्ये पहा, पर्याय 1 आणि 2, गोल भूगोल आणि तत्व महत्व हे जे 2 शब्द आहेत हे देखील अर्थपूर्ण शब्द आहेत, पण त्यांचा असा जोड शब्द म्हणून वापर करता येत नाही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, रोहन मोजके बोलतो. या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता असणार आहे? प्रश्न देखील महत्वाचा आहे. आपल्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द विचारला आहे. या ठिकाणी काय विचारलंय की मोजकेच बोलतो. म्हणजे काय विचारलं? आपल्याला मोजकेच बोलणाऱ्या या शब्दासाठी एक शब्द सांगायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. तर मोजकेच बोलणारा जो असतो त्याला म्हणतात पहा मितभाषी. मितभाषी म्हणजे काय? आपल्याला यावरती पोलीस भरतीमध्ये जवळपास 8 ते 10 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मितभाषी म्हणजे कमीत म्हणजे कमी, म्हणजेच मोजकेच बोलण्याची सवय असणारा तो असतो मितभाषी. या ठिकाणी दुसरा एक शब्द आहे पहा भांडखोर. तर भांडखोर म्हणजे काय? तर सतत भांडण्यासाठी सज्ज असणारा तो असतो भांडखोर. या ठिकाणी धीट हा शब्द आहे. तर धीट म्हणजे काय? तर साहसी किंवा भीत नसलेला. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. या काव्यपंक्तीमधील हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो, TCS पॅटर्न आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारतं, कधी कधी कविते थ्रू विचारतं. तर या ठिकाणी आपल्याला एक कवितेची ओळ दिली आहे, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे. या वाक्यातील जो हर्ष शब्द आहे तर या शब्दाचा आपल्याला समान अर्थाचा शब्द सांगायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 2. तर आनंद हा जो आहे हर्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. या ठिकाणी आपण काही महत्त्वाचे समानार्थी शब्द पाहूया. त्यामध्ये हर्ष आहे, आनंद, उत्साह, मेद, संतोष हे समानार्थाचे शब्द आहेत. यानंतर आहे शब्द दुःख. दुःख या शब्दासाठी पहा यातना, सल, कळ आणि वेदना. यानंतरचा शब्द आहे विस्मय. तर विस्मयसाठी कोणकोणते आहे समानार्थी? अचंबा, आश्चर्य, नवल आणि आचिर हे समानार्थाचे शब्द आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यातील सर्वनाम आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य काय आहे? राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर दिसते. या वाक्यामधील आपल्याला सर्वनाम विचारलेलं आहे. त्यापूर्वी आपल्याला सर्वनामाची व्याख्या सांगतो. तर सर्वनाम म्हणजे काय? तर वाक्यात नामाऐवजी वापरला जाणारा जो शब्द असतो तो असतो सर्वनाम. तर या वाक्यामध्ये काय विचारलंय की राधा माझी मैत्रीण आहे, ती सुंदर आहे. म्हणजे राधा नामाच्या ऐवजी ती हे जे आहे हे सर्वनाम वापरलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे ती. प्रश्न क्रमांक 5 आहे, अंतरून पाहून पाय पसरावे. या म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे. काय विचारली म्हण आपल्याला? अंतरून पाहून पाय पसरावे. मित्रांनो, अशाच पद्धतीच्या आपण 500 म्हणी ज्या आहेत ह्या मराठी व्याकरणावरच्या घेतलेल्या आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी अंतरून पाहून पाय पसरावे म्हणजे काय? तर आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर पहा, प्रश्न यानंतरचा आहे, खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द आपल्याला ओळखायचा आहे. अचूक शब्द म्हणजे काय? तर या ठिकाणी आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे आणि आशीर्वाद आहे. तर यापैकी लेखनानुसार अचूक शब्द म्हणजे बरोबर असणारा शब्द आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. तर आशीर्वाद हा जो शब्द आहे पहा अशा पद्धतीने लिहावा लागतो व आशीर्वाद शब्द. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे. वाहने सावकाश चालवा या वाक्याचा प्रकार खालीलपैकी कोणता आहे? वाहने सावकाश चालवा. तर या वाक्याचा आपल्याला प्रकार ओळखायचा आहे. वाहने सावकाश चालवा हा जो प्रकार आहे तर हा कोणता येणार आहे? आज्ञार्थी वाक्य येणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. तर पहा यामध्ये काय विचारले आपल्याला की आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय? तर वाक्याच्या क्रियापदावरून आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, आज्ञा किंवा उपदेश या गोष्टींचा बोध होत असेल तर ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असतं. यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर देवा आम्हाला परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळू दे हे त्याचं उदाहरण होईल. यानंतरचा दुसरा आहे पहा प्रश्नार्थी वाक्य. तर या वाक्यामध्ये कोणी विचारणा केलेली असते आणि प्रश्नार्थक चिन्हाचा वापर केलेला असतो. म्हणजेच काय? तर ते प्रश्नार्थी वाक्य होईल. उदाहरण याचं घ्यायचं झालं तर तुझे नाव काय आहे या ठिकाणी प्रश्नार्थक चिन्ह आहे. उद्गारार्थी चिन्ह वाक्य म्हणजे काय? तर मनातील एखादी उत्कट भावना प्रकट करणारे वाक्य म्हणजे उद्गारार्थी वाक्य होय. या ठिकाणी उदाहरण जर घ्यायचं झालं तर छे काय तुझे अक्षर हे जे आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे. आणि यानंतर तर शेवटचं आहे पहा विधानार्थी वाक्य. तर या वाक्य प्रकारामध्ये केवळ एकच विधान केलेलं असतं. म्हणजेच सांगणाऱ्याला फक्त काहीतरी सांगायचं असतं त्याशिवाय त्याचा दुसरा हेतू काहीच नसतो. तो असतो अविधानार्थी वाक्य. याचं उदाहरण पहा एक राजा होता. यामध्ये काय फक्त एक विधान केलेलं आहे त्यानंतर त्याला काहीही बोलायचं नव्हतं. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? पाठीमागच आपण पाहिलं आहे उत्तर आहे याचं आज्ञार्थी वाक्य. प्रश्न क्रमांक 8 आहे. कळीचा नारद या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा कळीचा नारद आपण म्हणतो पहा कळीचा नारद आला की काय? म्हणजेच काय? तर भांडणं लावणारा जो व्यक्ती असतो त्याला कळीचा नारद म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. या ठिकाणी आपण काही महत्वाचे वाक्प्रचार पाहणार आहोत. कळीचा नारद म्हणजे भांडणे लावणारा आणि पराक्रमी व्यक्ती जो असतो तो म्हणजे असतो त्याला आपण नरसिंह म्हणतो. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे. असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. पहा असंतोष शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द. असंतोषचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? तर पर्याय क्रमांक 1 संतोष हा त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालावे या वाक्यामधील क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहा या वाक्यामध्ये 2 क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहेत तर आपल्याला ती कोणती आहेत ते ओळखायचं आहे. तत्पूर्वी पहा क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो असतो क्रियाविशेषण अव्यय. आणि हे जे वाक्य आहे यामध्ये सावकाश आणि जपून हे जे आहे हे अधिक माहिती सांगतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. पहा कसे चालावे किंवा चालावे कसे? सावकाश व जपून चालावे. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे. आबाळ फाटणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा आबाळ फाटणे हे जे वाक्प्रचार आहे याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. आबाळ फाटणे म्हणजे काय? तर सर्व बाजूंनी संकटे येणे म्हणजेच आबाळ फाटणे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. या ठिकाणी पहा आबाळ फाटणे म्हणजे सर्व बाजूंनी संकट येणे. याचा जर आपल्याला वाक्यात उपयोग विचारला मित्रांनो, कारण IBPS मध्ये वाक्यात उपयोग जो आहे तो खूप वेळा विचारण्यात आलेला आहे. तर वाक्यात उपयोग काय होईल? तर अति पावसामुळे शेतातील सर्व वाया गेलेले पीक आणि मुलाची गेलेली नोकरी रामरावांसाठी तर आभाळच फाटले. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी कोणती वाक्यरचना अचूक आहे? या ठिकाणी आपल्याला एक वाक्याची रचना करायची आहे. म्हणजे काय आहे की 4 शब्द अल्टरनेट करून एक वाक्य बनवलेलं आहे आणि ते वाक्य बरोबर कसं असणार आहे? तर हे जे वाक्य आहे हे बरोबर कसं असेल पहा. तर मोर थुई थुई नाचू लागला हे जे वाक्य आहे या ठिकाणी आपलं बरोबर वाक्य होणार आहे. हे जे बाकीचे वाक्य आहेत लागला नाचू मोर थुई थुई आपण असं म्हणत नसतो किंवा नाचू लागला मोर थुई थुई हे देखील म्हणत नाहीत आणि थुई थुई नाचू लागला मोर हे देखील म्हणत नाहीत. म्हणजेच मोर थुई थुई नाचू लागला हे जे आहे हे लेखन नियमानुसार योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे. या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे किंवा हे पुस्तक कोणी लिहिले आहे? या सत्तेत जीव
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 1 तर नामदेव ढसाळ यांचं पुस्तक आहे पहा या सत्तेत जीव रमत नाही. या व्हिडिओमध्ये आपण लेखक आणि त्यांचे महत्त्वाचे पुस्तक देखील पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम आहेत नामदेव ढसाळ यांचे लेखन पहा गोलपिटा, या सत्तेत जीव रमत नाही आणि खेळ ही त्यांची पुस्तकं आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत इंदिरा संत. तर इंदिरा संत यांचं लिखाण आहे शेला, मेंदी, मृगजळ, बाहुल्या, गर्भरेशीम हे जे आहेत हे इंदिरा संत यांचं लेखन आहे. शांता शेळके यांचं वर्षा, मेघदूत, कळ्यांचे दिवस, फुलांच्या राती इत्यादी. कुसुमाग्रज यांचं जीवनलहरी, विशाखा, किनारा आणि महावृक्ष इत्यादी ही त्यांचं लेखन आहे. या प्रश्नाचं उत्तर काय होणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे. या वाक्यामधील विशेष नाम आपल्याला ओळखायचं आहे. विशेष नाम काय असतं मित्रांनो पहा विशेष नाम म्हणजे एखाद्या नामाने कोणत्याही एका जातीतील एक विशिष्ट वस्तू, प्राणी किंवा व्यक्तीचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात. या वाक्यामध्ये पक्षी हा जो शब्द आहे तर हा सामान्य नाम आहे. लक्षात ठेवा कोणतं नाम आहे सामान्य नाम आहे. पण कोणता पक्षी आहे तो आहे गरुड पक्षी. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. तर गरुड पक्षी हे जे आहे तर हे विशेष नाम असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होईल. या ठिकाणी पहा उदाहरण घ्यायचं झालं तर आपण पक्षी घेतलं होतं तर पक्षी हे सामान्य नाम आहे आणि त्यामधील गरुड हा एक विशिष्ट पक्षी आहे म्हणून वाक्यातील विशेष नाम जे आहे ते गरुड आहे. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे उंटांचा डॅश वाळवंटातून जात होता. या रिकाम्या जागी एक योग्य शब्द आपल्याला भरायचा आहे. म्हणजे काय समूहदर्शक शब्द सांगायचा आहे. उंटांचा काय असतो तर उंटांचा असतो पहा ऑप्शन क्रमांक 1 तर तांडा असतो उंटवांचा. वरील वाक्यामध्ये रिकाम्या जागी तांडा हा शब्द योग्य समूहदर्शक शब्द येणार आहे. सोबतच आपण अजून काही महत्त्वाचे समूहदर्शक शब्द पाहूया. त्यामध्ये माणसांचा काय असतो जमाव असतो, मेळावा असतो आणि समाज असतो. पाण्याचा काय असतो तर पाण्याचा लोंढा असतो. जहाजांचा काफिला असतो. चोरांची टोळी असते. नोटांचे पुडके असतात आणि गुरांचा कळप असतो. या ठिकाणी उत्तर काय होईल आपलं पर्याय क्रमांक 1. तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे IBPS आणि TCS पद्धतीचे प्रश्न. आपल्याला हे प्रश्न कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. PDF अगदी मी फ्री उपलब्ध करून दिले आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.